Hello students, I am Prachi. Welcome again to my YouTube channel. So in this video we see the most important electrical machine MCQs and that are very important in Mahatransco, Janko and Discom MCQs means for the objective exams also, these types of exams also. So in this video all questions are related on the electric machine, that is the synchronous machine, induction motor, three-phase transformer and DC machine. तर आज आपण सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते मराठीमध्ये समजून घेऊया, कारण जेव्हा आपल्याला काही स्वतः समजून घेत असतो तेव्हा कुठे ते नंतर आपल्याला लक्षात राहते. एखादा टॉपिक असो किंवा एखादा कॉन्सेप्ट असो, जेव्हा आपल्याला मनापासून तर कळतो, त्याविषयी आपल्याला पूर्ण डिटेल्स समजतं, तेव्हा कुठे आपल्याला त्या क्वेश्चनचं ॲन्सर पेपरमध्ये येतं. तर त्यामुळे आपण इथे क्वेश्चन्स बघणार आहोत. फक्त आपण जर का क्वेश्चन्स बघितले आणि त्याचा ॲन्सर बघितला, आपण खूपदा असं करतो की गुगलवरती सर्च करतो, ॲन्सर बघतो आणि तेवढ्यापुरतं ते लक्षात पण राहतं, पण नंतर जेव्हा आपण समोर जातो तेव्हा आपल्याला ते आठवतच नाही की ऑप्शनपैकी याचं ॲन्सर काय होतं. त्यामुळे आपण इथे एक एक क्वेश्चन टॉपिक वाईज समजून घेऊया आणि त्याचं ॲन्सर काय आहे ते पण बघूया विथ एक्सप्लेनेशन. तर इथे पहिला क्वेश्चन आहे, द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ डिस्ट्रीब्युटिंग द वाइंडिंग इन स्लॉट्स इज टू. तर या क्वेश्चनचा ॲन्सर तर इझी आहे, पण आपण आधी समजून घेऊया की क्वेश्चन काय म्हणतो आहे. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग द वाइंडिंग इन स्लॉट्स इज टू. तर डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंगच्या स्लॉट्समध्ये मेन ॲडव्हान्टेजेस काय असतो. तर डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंग कुठे असते, तर आर्मेचर वाइंडिंगचे दोन टाईप आहेत, डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंग आणि कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. मोटरमध्ये दोन टाईपचे वाइंडिंग असतात, एक फील्ड वाइंडिंग आणि एक आर्मेचर वाइंडिंग. तर आर्मेचर वाइंडिंगचे हे दोन टाईप असतात, डिस्ट्रीब्युटेड अँड कॉन्सन्ट्रेटेड. तर इथे आपल्याला विचारला आहे क्वेश्चन, ॲडव्हान्टेजेस ऑफ डिस्ट्रीब्युटिंग द वाइंडिंग इन स्लॉट्स. तर ऑप्शन इथे दिलेले आहेत, 4 ऑप्शन आहेत. रिड्यूस दी साईज ऑफ द मशीन, त्यानंतर ॲड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू दी वाइंडिंग, मेकॅनिकल स्ट्रेंथ ॲड करते म्हणत आहे. त्यानंतर थर्ड आहे, रिड्यूस दी अमाऊंट ऑफ कॉपर रिक्वायर्ड, जे कॉपर रिक्वायर्ड असतं त्याचं अमाऊंट हे कमी लागतं म्हणत आहे. फोर्थ ऑप्शन आहे, रिड्यूस दी हार्मोनिक्स इन दी जनरेटेड EMF, जे हार्मोनिक्स तयार होतात ते पण रिड्यूस करतं म्हणते. तर काय मेन ॲडव्हान्टेजेस आहे डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंगचा, तर तो आपण बघूया. आणखी एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट की ही डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंग जी आहे ही काय असते, म्हणजे की डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंगसाठी जे कॉईल जे असतात ते नेहमी सिरीजमध्ये असतात. हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. तर इथे 4 ऑप्शन आहेत की साईज कमी करते, त्यानंतर मेकॅनिकल स्ट्रेंथ ॲड करतं म्हणत आहे, त्यानंतर काय म्हणत आहे की कॉपरची अमाऊंट रिड्यूस होते किंवा मग हार्मोनिक्स रिड्यूस होतात. तर हार्मोनिक्स म्हणजे काय, ह्या प्रत्येक मशीनमध्ये येतात किंवा मग इंडक्शन मशीनमध्ये येतात. बट हार्मोनिक्स म्हणजे काय, आपल्याला काय आलं पाहिजे डोक्यात की हार्मोनिक्समध्ये ह्या प्रकारचा लॉसेस आहे आणि लॉसेस आले म्हणजे काय की ते मोटर स्टेबल नाही आहे, त्याच्यामध्ये काही ना काही लॉसेस होत असतील. तर इथे काय करतो ही डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग, ते हार्मोनिक्सला रिड्यूस करतं, म्हणजे याचा ॲन्सर ऑप्शन डी आहे. सो तर मेन ॲडव्हान्टेज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंग इन स्लॉट्स इज टू रिड्यूस दी हार्मोनिक्स इन दी जनरेटेड EMF. जो EMF जनरेट होतो त्याच्यामधलं हार्मोनिक्स हे रिड्यूस करतं किंवा मग इलिमिनेट करतं. आणि हार्मोनिक्स इलिमिनेट केलं म्हणजे काय होतं की तिथे जे लॉसेस आहेत, आयरन लॉसेस म्हणा, ते काय होतात, रिड्यूस होतात. आणि लॉसेस रिड्यूस झाले म्हणजे काय होते की इफिशियन्सी इन्क्रीज होणार ऑब्वियसली, कारण की हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात लॉसेस आणि इफिशियन्सी. त्यामुळे जसे लॉसेस कमी होतील तसे इन्क्रीज काय होणार, इफिशियन्सी इन्क्रीज होणार. तर हा एक मेन पॉईंट आहे की ॲडव्हान्टेजेस काय डिस्ट्रीब्युटिंग वाइंडिंगचा, की जे हार्मोनिक्स आहे जनरेटेड EMFमधलं ते कमी होतं आणि त्यामुळे आयरन लॉसेस कमी होतात आणि आयरन लॉसेस कमी झाल्यामुळे काय होणार, तर इफिशियन्सी इन्क्रीज होणार. सो फर्स्ट क्वेश्चन आय होप तुम्हाला समजला असेल. आता हा क्वेश्चन जर कुठेही आला तर तो तुम्हाला येईल, नसेल समजला तर कॉमेंटमध्ये सांगा. आता इथे सेकंड क्वेश्चन आहे, 2 सिंगल फेज 100 kVA ट्रान्सफॉर्मर
each having different leakage impedance are connected in parallel when a load of 150 kVA at 0.8 power factor lagging is applied. म्हणजे काय म्हणते इथे, 2 सिंगल फेज 100 kVA ट्रान्सफॉर्मर आणि त्याचं काय आहे की त्याचं लिकेज इम्पिडन्स हे डिफरंट आहे आणि ते पॅरलली कनेक्टेड आहेत. व्हेन अ लोड ऑफ 150 kVA ॲट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग इज अप्लाइड. सो या क्वेश्चनमध्ये खूप जणांना कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की तो क्वेश्चन खूप इझी आहे, बट तो समजणं आपल्याला कठीण आहे. तो क्वेश्चन समजतच नाही लवकर. तर इथे काय म्हटलं आहे की 2 सिंगल फेज 100 kVA ट्रान्सफॉर्मर इच हॅविंग डिफरंट लिकेज इम्पिडन्स. हा जो वर्ड आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे की डिफरंट लिकेज इम्पिडन्स. सर्वांनी नोट करा, डिफरंट इम्पिडन्स लिकेज मीन्स डिफरंट लिकेज इम्पिडन्स आर कनेक्टेड इन पॅरलल व्हेन अ लोड ऑफ 150 kVA ॲट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग इज अप्लाइड. हे बाकी काहीच इम्पॉर्टंट नाही. 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हे पॅरलली कनेक्ट आहेत आणि त्याचं डिफरंट लिकेज इम्पिडन्स आहे, म्हणजे लिकेज इम्पिडन्स हे डिफरंट आहे. तर लिकेज इम्पिडन्स म्हणजे काय, X/R रेशो. आणि जेव्हा पॅरलल ऑपरेशन असतं दोन ट्रान्सफॉर्मरचं डिफरंट पॉवर फॅक्टरवरती, तेव्हा काय होतं की तो जेव्हा X/R रेशो काय असतो, डिफरंट असतो, तेव्हा त्याच्यावरूनच आपल्याला समजायला पाहिजे की त्याचं जे आहे पॉवर फॅक्टर हा डिफरंट असेल. डिफरंट लिकेज इम्पिडन्स म्हणजे इथे X/R रेशो हा डिफरंट आहे आणि X/R रेशो हा डिफरंट आहे तर त्याचं पॉवर फॅक्टरसुद्धा डिफरंट असतं. एक लॅगिंग असेल, एक लिडिंग असेल. जर तिथे सेम लिकेज इम्पिडन्स दिलं असतं तर आपण काय म्हणू शकू की सेम X/R रेशो. आणि जेव्हा सेम X/R रेशो असतो दोन ट्रान्सफॉर्मरचा, तेव्हा ते दोन्ही ट्रान्सफॉर्मर सेम पॉवर फॅक्टरवरती वर्क करत असतात. तर याचं एक सिम्पल असं होतं समजून घ्यायचं की लिकेज इम्पिडन्स म्हणजे काय, X/R रेशो. आणि इथे हा डिफरंट होता म्हणून काय होत होतं की जे याचं ॲन्सर ऑप्शन डी होतं हे चुकीचं होतं की बोथ ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेटेड आयडेंटिकल पॉवर फॅक्टर. हे त्याचं ॲन्सर होणारच नाही, कारण की इथे दिलेलंच आहे क्वेश्चनमध्ये की डिफरंट लिकेज इम्पिडन्स आणि बोथ ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेटेड पॉवर फॅक्टर मोर दॅन 0.8 लॅगिंग. हे पण नाही होऊ शकत, किंवा मग लेस दॅन 0. लॅगिंग असं पण नाही होऊ शकत. दोन्ही ट्रान्सफॉर्मर हे सेम नाहीच असू शकत, त्यामुळे एक लिडिंग असेल, एक लॅगिंग असेल. तर याचा ॲन्सर होतो ऑप्शन सी, वन ऑफ द ट्रान्सफॉर्मर विल ऑपरेट ॲट पॉवर फॅक्टर मोर दॅन 0.8 लॅगिंग अँड अदर विल ऑपरेट ॲट पॉवर फॅक्टर लेस दॅन 0.8 लॅगिंग. सो ऑप्शन सी हे याचं करेक्ट ॲन्सर होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 230 volt 50 Hz 4 full single phase induction motor is rotating clockwise forward direction at a speed of 1425 rpm if the rotor resistance at standstill is 7.8 ohm. Then the effective rotor resistance in the backward branch of the equivalent circuit will be. तर इथे काय म्हटलं आहे, एक 230 व्होल्टचा आणि 50 हर्ट्ज 4 फुल सिंगल फेज इंडक्शन मोटर हे रोटेटिंग क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरते आहे. त्याचा स्पीड दिलेला आहे 1425 rpm आणि इफ दी रोटर रेजिस्टन्स ॲट स्टँडस्टिल इज 7.8 ओहम. जर त्याचं स्टँडस्टिल कंडिशनला रोटर रेजिस्टन्स हा 7.8 असेल, देन दी इफेक्टिव्ह रोटर रेजिस्टन्स इन दी बॅकवर्ड ब्रांच ऑफ द इक्विव्हॅलंट सर्किट विल बी. तर त्याचं इफेक्टिव्ह रोटर रेजिस्टन्स काय असेल इन द बॅकवर्ड ब्रांच ऑफ इक्विव्हॅलंट सर्किट विल बी. तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सर्वांनी पेन आणि पेपर काढा, त्यामध्ये गिव्हन काय काय आहे ते लिहून घ्यायचं आहे आपल्याला. पोल दिलेले आहेत 4 पोल, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, नंतर व्होल्टेज दिलेलं आहे 230 व्होल्ट, त्यानंतर रोटर स्पीड दिलेला आहे 1425 rpm आणि स्टँडस्टिल कंडिशनला काय आहे तर रोटर रेजिस्टन्स आहे 7.8 ओहम आणि इफेक्टिव्ह रोटर रेजिस्टन्स बॅकवर्ड ब्रांचला आपल्याला काढायचा. त्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे. तर आधी आपल्याला सिंक्रोनस स्पीड काढायचं आहे. ते रोटर स्पीड दिलेला आहे. सिंक्रोनस स्पीड NS इज काय असतो 120 f/p. तर त्याच्यावरून आपण इथे दिलेले आहेत 120 f/p, p पण आहे, f पण आहे, तर त्यावरून आपण NS काढू शकतो. मी तुम्हाला इथे फक्त फॉर्म्युला सांगत आहे, तुम्हाला व्हॅल्यू पुट करून NS काढायचं आहे. तर F आहे 50 हर्ट्ज आणि P आहे P आहे मीन्स पोल आहेत 4 पोल, तर त्यावरून NS काय येतो 120 डिवायडेड बाय 4 × 50. तर 1500 rpm हा आपला NS येतो.
झाला आपल्याकडे आता सिंक्रोनस स्पीड आलेला आहे. आता आपल्याकडे एन आर आणि एन एस असे दोन्हीही रोटर स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड दोन्हीही स्पीड आहेत. आणि जेव्हा आपल्याकडे दोन्ही स्पीड आहेत तर त्यावरून आपण स्लिप काढू शकतो. तर स्लिप कशासाठी काढायची आहे आपल्याला, तर आपल्याला काय काढायचं आहे इथे, इफेक्टिव्ह रोटर रेझिस्टन्स काढायचा आहे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये स्लिपचा यूज होतो एस, त्यामुळे आपल्याला इथे स्लिप काढायची आहे. आणि स्लिपचा फॉर्म्युला इझी आहे, एन एस मायनस एन आर अपॉन एन एस. 1500 मायनस 1425 अपॉन 1500, म्हणजे इथे नेक्स्ट काय काढायची आपल्याला, स्लिप. दॅट इज एन एस मायनस एन आर अपॉन एन एस. सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे स्लिपचा. तर इथे स्लिप काय येणार आहे तुम्हाला स्टेप वाईज लिहायचं आहे. मी तुम्हाला एकदम डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. तर स्लिप येणार आपली 0.05 ही स्लिप आलेली आहे. त्यानंतर इथे काय दिलेलं आहे, रोटर रेझिस्टन्स स्टँडस्टिल कंडिशनला किती आहे, 7.8 ओहम. तर इथे काय म्हटलं आहे, रोटर रेझिस्टन्स ॲट स्टँडस्टिल म्हटलं आहे. त्यामुळे रोटर रेझिस्टन्स म्हणजे नेहमी आपण रोटरसाठी S2 R2 किंवा N2 पण आपण NRS लिहितो रोटर स्पीडसाठी. पण R2 X2 म्हणजे आपण 2 घेत असतो. तर याच्यासाठी आपण काय घेणार आहे इथे, R2 रोटर रेझिस्टन्स ॲट स्टँडस्टिल दॅट इज 7.8 ओहम. ओके. तर आपल्याला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, रोटर रेझिस्टन्स आणि तेही बॅकवर्ड ब्रांचमध्ये काढायचं आहे. म्हणजे काय काढावं लागेल आपल्याला, RB. आणि आता या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला स्लिपची आवश्यकता होती, म्हणून आपण इथे काय काढली, स्लिप काढली. सो RB इज इक्वल्स टू R2 अपॉन 2 × 2 मायनस यस. हा RBचा फॉर्म्युला आहे. दॅट इज इफेक्टिव्ह रोटर रेझिस्टन्स इन बॅकवर्ड ब्रांच. तुम्हाला हा लिहून घ्यायचा आहे. आणि इथे यसची व्हॅल्यू पुट करायची आहे 0.05 आणि R2 किती आहे, 7.8. तर त्यावरून आपल्याला ॲन्सर काढावं लागेल. तर याच्यामधलं काय ॲन्सर असेल आपलं, व्हॅल्यू पुटअप केल्यावर काय होईल, हा फॉर्म्युला RB इज इक्वल्स टू 7.8 अपॉन 2 × 2 मायनस 0.05. तर याचा ॲन्सर येणार 2 ओहम. दॅट इज दी ऑप्शन ए. तर काहीच नाही, इझी क्वेश्चन होता पण दिसायला खूप मोठा होता. तर अशा प्रकारे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. शॉर्ट सर्किट टेस्ट इज प्रिफर्ड ऑन ट्रान्सफॉर्मर विथ अ सर्टन immersed voltage at rated frequency. If the short circuit test is now performed with the same magnitude of immersed voltage but at a frequency higher than the rated frequency, the magnitude of circuit, इथे magnitude of circuit मीन्स विचारलं आहे की शॉर्ट सर्किट टेस्ट जर आपण ट्रान्सफॉर्मरवरती परफॉर्म केली विथ इमर्स्ड व्होल्टेज ॲट रेटेड फ्रिक्वेन्सी. सो हा क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे, शॉर्ट सर्किट टेस्टच्या रिलेटेड आहे. तर शॉर्ट सर्किट टेस्ट ही ट्रान्सफॉर्मर होते आणि ही शॉर्ट सर्किट टेस्ट हे ट्रान्सफॉर्मरच्या हाय व्होल्टेज साईडला होते अँड दी लो व्होल्टेज साईड इज शॉर्ट सर्किट टेस्ट ही ट्रान्सफॉर्मरवरती परफॉर्म होते. बट जनरली ही जी शॉर्ट सर्किट टेस्ट आहे ही HV साईडलाच ट्रान्सफॉर्मरवरती परफॉर्म होते. आणि काय असतं ना की पॉवर फॅक्टर शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं फ्रिक्वेन्सीला. पॉवर फॅक्टर पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो रेटेड फ्रिक्वेन्सीला आणि करंट पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. तर इथे काय विचारलं आहे आपल्याला, हीच लाईन इम्पॉर्टंट आहे, फ्रिक्वेन्सी हायर दॅन दी रेटेड फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी जास्त आहे तर करंट आणि पॉवर फॅक्टर काय असेल आपला, डिक्रीज असेल, कमी असेल. तर द मॅग्निट्यूड ऑफ करंट अँड पॉवर फॅक्टर विल बोथ डिक्रीज. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. Which one of the following statement is not correct regarding simplex lap winding of DC machine? लॅप वाइंडिंग सर्वांना माहिती आहे. इथे असं म्हटलं आहे की यामधलं कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट नाही आहे लॅप वाइंडिंगमध्ये DC मशीनसाठी. तर पहिलं ऑप्शन आहे दी टोटल नंबर ऑफ ब्रशेस इज इक्वल टू द नंबर ऑफ पोल्स. तर ब्रशेसचे नंबर ऑफ पोलचे इक्वल असतात म्हणते. सेकंड आहे द नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इन द आर्मेचर इज 2. पॅरलल पाथ्स
इन आर्मेचरमध्ये 2 असतात म्हणते. त्यानंतर आहे द EMF बिटवीन दी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ब्रशेस इज इक्वल टू द EMF जनरेटेड इन एनी वन ऑफ द पॅरलल पाथ. If Z is total number of armature conductor and P is the number of poles, then the number of armature conductor in any parallel path is Z by P. तर इथे इनकरेक्ट स्टेटमेंट इज नॉट करेक्ट म्हटलेलं आहे. करेक्ट स्टेटमेंट नाही विचारलं आहे, तर इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे. इथे एक पॅरलल पॅथचा जो पॉईंट येतो तो इम्पॉर्टंट आहे, कारण की पॅरलल पाथ जो असतो लॅप वायंडिंगमध्ये हा याचा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे किंवा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण की लॅप वायंडिंगमध्ये जेवढे पॅरलल पाथ असतात किंवा जेवढे पोल्स असतात तेवढेच पॅरलल पाथ्स असतात. इथे काय म्हटलं आहे की द नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इन दी आर्मेचर इज 2, 2च असतात म्हणते. तर हे आन्सर इथे, हे ऑप्शन इथे चुकीचं आहे. कारण की लॅप वायंडिंगमध्ये जेवढे नंबर ऑफ पोल्स असतील तेवढाच नंबर ऑफ पॅरलल पाथ्स असतात, ते दोन्ही इक्वल असतं. त्यामुळे हे हे ऑप्शन चुकीचं आहे. तर हेच आपलं आन्सर आहे बी. टोटल नंबर ऑफ ब्रशेस इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ पोल्स, हे बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन सी पण बरोबर आहे, डी पण बरोबर आहे. तर ऑप्शन बी हे चुकीचं आहे, कारण की नंबर ऑफ पॅरलल पाथ्स हे इक्वल असतात नंबर ऑफ पोलच्या लॅप वायंडिंगमध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द ड्रॉबॅक ऑफ आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर आर. ड्रॉबॅक विचारला आहे इथे. तर ऑप्शन आहेत अ लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर इज लॉस्ट इन द एक्सटर्नल रेजिस्टन्स. दिस मेथड गिव्स द स्पीड बिलो नॉर्मल व्हॅल्यू. फॉर अ स्पेसिफाईड व्हॅल्यू ऑफ आर, स्पीड रिडक्शन इज नॉट कॉन्स्टंट. इट इज व्हॅरीज विथ मोटर लोड. विच ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. याच्यामधलं कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे म्हणते. तर इथे मेन ड्रॉबॅक काय होतात ते आपल्याला लक्षात ठेवायचं या क्वेश्चनच्या हेल्पने. तर तिथे पॉवर लॉस तर होतोच, त्यानंतर स्पीड व्हॅरिएशन विथ लोड होतं, लिमिटेड स्पीड रिडक्शन होतं, कारण की मोटर स्पीड रिड्यूस होतं नॉर्मल ऑपरेटिंग स्पीडपेक्षा, आणि इथे आपण रेटेड व्हॅल्यूच्या वर स्पीड इन्क्रीज नाही करू शकत. सो स्पीड रिडक्शन इज नॉट कॉन्स्टंट, व्हॅरीज विथ मोटर लोड. दिस मेथड गिव्स द स्पीड बिलो नॉर्मल व्हॅल्यू, बरोबर आहे. लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर इज लॉस्ट इन एक्सटर्नल रेजिस्टन्स, हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यामुळे 1, 2 and 3 हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज इन अ कॅपॅसिटर स्टार्ट अँड रन मोटर, द फंक्शन ऑफ द रनिंग कॅपॅसिटर इन सिरीज विथ द ऑक्झिलरी वायंडिंग इज टू. कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये एक ऑक्झिलरी वायंडिंग असते आणि एक. तर आधी आपल्याला हे माहिती असायला हवं की आपण ही मोटर काय यूज करतो. तर ही मोटर कशासाठी यूज करतात, तर हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी आपण ह्या मोटरचा यूज करतो किंवा केला जातो. त्याच्यामध्ये 2 वायंडिंग असतात, मेन आणि ऑक्झिलरी वायंडिंग, हे सांगितलं आहे मी. तर ऑक्झिलरी वायंडिंग ही स्टार्टिंग वायंडिंग असते. तर याच्यामध्ये कॅपॅसिटर जे असतं ते ऑक्झिलरी वायंडिंगला सिरीजमध्ये कनेक्ट असतं. त्याच्यामुळे काय होतं की फेज डिफरन्स तयार होतो मेन वायंडिंगच्या करंटमध्ये आणि ऑक्झिलरी वायंडिंगच्या करंटमध्ये, आणि त्यामुळे तिथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, जी की स्टार्टिंगसाठी नेसेसरी असते. तर स्टार्टिंग वायंडिंग म्हणजेच ऑक्झिलरी वायंडिंगला स्टार्टिंगला काय असतं, कॅपॅसिटर इथे कनेक्ट असतं. तर यामुळे काय होतं की इथे स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो, बट रनिंग कंडिशनमध्ये त्याची कंडिशन एवढी चांगली नसते. तर काय होतं की हे मोटर काय करते की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचं काम करते. टॉर्क इन्क्रीज करते म्हणजे पॉवर फॅक्टर इन्क्रीज करण्याचं काम करते. त्यामुळे ऑप्शन 1 हे याचा आन्सर आहे, दॅट इज द इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ 12 pole 3-phase alternator driven at a speed 500 rpm supplies power to an 8 pole 3-phase induction motor. If the slip of the motor at full load is 3%, what is the full load speed of the motor? फुल लोड स्पीड ऑफ द मोटर इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पोल दिलेले आहे, 3 फेज अल्टरनेटर आहे, 500 rpm तिथे पॉवर दिलेला आहे, आणि 8 पोल 3 फेज इंडक्शन मोटर. इफ द स्लीप ऑफ द मोटर ॲट फुल लोड इज 3%, स्लीप दिलेली आहे आणि फुल लोड स्पीड ऑफ द मोटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सर्वांनी आधी इथे गिव्हन लिहून घ्या. गिव्हन काय आहे, सिंक्रोनस स्पीड दिलेली आहे, दॅट इज NS. किती आहे, 500 rpm. आणि NSचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, NS इज इक्वल्स टू 120 F/P. सो
12 पोल आहेत, पी पण आहे. फक्त इथे आपल्याला काय काढायचे, तर फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो एन एस इज इक्वल्स टू सिंक्रोनस स्पीड इन RPM आणि एन एस आहे 500 RPM. सो एन एस इज इक्वल्स टू 120 F/P. तर आपल्याला इथे काय काढायचं आहे, एफ काढायचा आहे. तर एफ कसा काढायचा, 500 × 12 डिवायडेड बाय 120. तर काय गेल एफ आपला 50 हर्ट्स. त्याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी काढले. त्यानंतर काय म्हणताय, सप्लाईज पॉवर टू एन 8 पोल 3 फेज इंडक्शन मोटर. आता इथे काय म्हणताय की पोल दिलेले आहेत आपल्याला 8. ओके. त्यानंतर स्लीप दिलेली आहे 3%. पर्सेंट असलं म्हणजे त्याला 100ने डिवाइड करायचं, तेव्हा काय येणार स्लीप 0.03 येणार, ही आपली स्लीप असेल. ओके. सो आता आपल्याकडे पोल्स आहेत 8. तर जेव्हा 8 पोल्स असतील, 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी असेल, तेव्हा एन एस काय असेल, तर त्या टाईमला आपल्याला सिंक्रोनस स्पीड काढायचं आहे. तर एन एस इज इक्वल्स टू N120 F/P. 120 × 50/8. तर काय येईल आपला एन एस येईल 750 RPM. ओके. तर एन आर सर्वांना माहिती आहे, एन आर काय असतो, रोटर स्पीड असतो. फुल लोड स्पीड म्हणजेच काय असतो, रोटर स्पीड. तर इथे आपल्याला फुल लोड स्पीडच विचारला आहे. बट केव्हा, 8 पोल 3 फेज, म्हणजे जेव्हा आपण त्याचे पोल 8 घेऊ तेव्हा. बट आपल्याकडे फ्रिक्वेन्सी नव्हती म्हणून आपण 12 पोल घेतले होते, त्यावरून फ्रिक्वेन्सी काढली. त्यानंतर पोल 8 घ्यायचे आहेत, 120 F/P असा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याच्यावरून एन एस काढायचा आहे आणि एन एस आल्यानंतर आपल्याला फुल लोड स्पीड म्हणजे की रोटर स्पीड काढावं लागेल. आणि एन आर काय असतो, एन आर काय असतो, एन आर इज इक्वल्स टू, सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे एन आरचा, एन एस × 1 - एस. सो एन एस किती आला आहे, आता आपल्याला पोल 8 आहेत म्हणून 750 RPMच आपल्याला एन एस घ्यावा लागेल. सो 750 × 1 - 0.03. तर हे जर आपण कॅल्सीमध्ये टाकूयात, हे जर टाकलं कॅल्सीमध्ये तर काय आन्सर येणार, 727.5 RPM असं आन्सर आलेलं आहे. तुम्ही कॅल्सीमध्ये करून बघा, हे आन्सर येतं. त्यामुळे ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर होतं. एकदम इझी क्वेश्चन आहे, दिसायलाच खूप मोठा आहे. बघतो जेव्हा आपण स्क्रीनवरती तेव्हा आपल्याला कठीण वाटतो, पण जेव्हा सॉल्व करायला घेतला तेव्हा खूप इझी आहे. कारण की आधी 12 पोल घ्यायचे, त्यावरून फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी मिळाली की आपल्याला परत स्पीड काढायचं आहे, सिंक्रोनस स्पीड 8 पोल घेऊन. आणि त्याच्यानंतर आपल्याला रोटर स्पीड म्हणजे फुल लोड स्पीड काढायचं आहे. ठीक आहे. सो आन्सर आहे 727.5 RPM. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग विल रेफर टू एन आयडियल ट्रान्सफॉर्मर. आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर कशाला रेफर करू, वाइंडिंग रेजिस्टन्स आर निग्लिजिबल, लिकेज फ्लक्सेस आर इन्क्लुडेड, थर्ड आहे कोर लॉसेस आर निग्लिजिबल, अँड फोर्थ आहे मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक्स इज लिनियर. ओके. तर काय असेल चारपैकी, तर आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं की प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमधले जे रेजिस्टन्स आहे ते निग्लिजिबल असतं, म्हणून वाइंडिंग रेजिस्टन्स आर निग्लिजिबल हे बरोबर आहे. त्यानंतर कोरमध्ये इनफायनाईट परमिएबिलिटी असते. लॉसेस त्याच्यामध्ये नसतात, म्हणजे इफिशियन्सी फुल असते. तर कोर लॉसेस आर निग्लिजिबल हे पण बरोबर आहे. लिकेज फ्लक्सेस आर इन्क्लुडेड म्हणते, निग्लिजिबल नाही, तर लॉसेस नसतात त्याच्यामध्ये, 0 असतात. त्यामुळे तिथे इफिशियन्सी 100% असते. आणि मॅग्नेटायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स हे लिनियर असतात. बट लिकेज फ्लक्स इथे नसतो, बट इथे म्हटलं आहे इन्क्लुडिंग, तर त्यामुळे ते ऑप्शन 2 हे चुकीचं आहे. तर 1, 3 आणि 4 हे त्याचा आन्सर आहे. म्हणजे की काय येईल, ऑप्शन बी इज द करेक्ट. दॅट इज वाइंडिंग रेजिस्टन्स आर निग्लिजिबल, कोर लॉसेस आर निग्लिजिबल म्हणजे की 0च असतात, मॅग्नेटायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स इज लिनियर. सो 1, 3 and 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अल्टरनेटर, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन. आर्मेचर रिॲक्शनचा
अल्टरनेटरवरती काय इफेक्ट होतो? क्रॉस मॅग्नेटायझेशन, डीमॅग्नेटायझेशन, मॅग्नेटायझेशन आणि नन ऑफ दी अबो. इथे इफेक्ट विचारला आर्मेचर रिॲक्शनचा अल्टरनेटरवरती काय होतं. पण आर्मेचर रिॲक्शन म्हणजे काय? तर मॅग्नेटिक फील्ड जी तयार होते आर्मेचर करंटमुळे ती मेन फील्ड फ्लक्सला इंटरॅक्ट करते आणि त्या मेन फ्लक्सला तिथे डिस्टॉर्शन तयार होते. ओके, तर आर्मेचर रिॲक्शन म्हणजे काय की मॅग्नेटिक फील्ड जी आर्मेचर करंटची आहे प्रोड्यूस केलेली, क्रिएट केलेली, ती इंटरॅक्ट करते मेन फील्ड फ्लक्सला. त्यामुळे ती आर्मेचर रिॲक्शन त्याला आपण म्हणतो. बट त्यामुळे काय होतं, डिस्टॉर्शन तयार होते मेन फ्लक्समध्ये. आर्मेचर रिॲक्शनमध्ये क्रॉस मॅग्नेटायझेशन पण होतं आणि डीमॅग्नेटायझेशन पण होतं. तर प्रायमरीली इफेक्ट हा डीमॅग्नेटायझेशनच होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हे पॉवर फॅक्टरवरती डिपेंड असतं. कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड असेल किंवा मग लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल किंवा मग लीडिंग पॉवर फॅक्टर असेल. जर युनिटी पॉवर फॅक्टर असेल लोड तर ती क्रॉस मॅग्नेटायझेशन असते, किंवा मग लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर ती पार्शियल डिमॅग्नेटायझिंग असते किंवा मग पार्शियली क्रॉस मॅग्नेटायझिंग असते. असे त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हेन मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क इज ऑब्टेन्ड इन अन इंडक्शन मोटर दॅन रोटर पॉवर विल बी. मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क जर आपल्याला भेटत असेल तर रोटर पॉवर काय असेल, तर तो असेल 0.707 लॅगिंग. नेक्स्ट क्वेश्चन. इंडक्शन जनरेटर डिलिव्हर्स पॉवर ॲट पॉवर फॅक्टर. इंडक्शन जनरेटर हा पॉवर कितीच्या पॉवर फॅक्टरने डिलिव्हर करतो. तर आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंडक्शन जनरेटर हा मोठ्या पॉवरवरती काम करतो तर त्याचा पॉवर फॅक्टर हा नेहमी काय असतो, लीडिंग असतो. ऑप्शन बी त्याचं 2 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13. स्क्यू इज यूज्ड इन इंडक्शन मोटर इन ऑर्डर टू रिड्यूस टॉर्क टू टाइम हार्मोनिक्स, स्पेस हार्मोनिक्स, स्लोट हार्मोनिक्स और रिव्हर्स रोटेटिंग फील्ड. स्क्यू हे का यूज केले जातात? ऑब्वियसली हार्मोनिक्स रिड्यूस करण्यासाठी, बट कोणतं हार्मोनिक्स? टाइम, स्पेस, स्लॉट और रिव्हर्स रोटेटिंग फील्ड. हार्मोनिक्स म्हणजेच तिथं काय होतं की कॉगिंग होतं. तर स्लॉट हार्मोनिक्स कमी करण्यासाठी आपण तिथे स्क्यूड बार्स आपण तिथे यूज करतो. स्लॉट्स और स्क्यूड म्हणूनच आपण तिथे यूज करतो, कारण की काय व्हायचं असते, कॉगिंगला आपल्याला रिड्यूस करायचं असतं म्हणून ते स्लॉट हार्मोनिकचं जे की स्क्यूड हे यूज केले जातात, कारण की स्लॉट हार्मोनिक्सला आपल्याला रिड्यूस करायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. स्लीप ऑफ एन इंडक्शन मोटर डज नॉट डिपेंड अपॉन. तर स्लीप ही कशावर डिपेंड नाही म्हणते. तर स्लीपचा फॉर्म्युला काय आहे सर्वांना माहिती आहे. स्लीपचा फॉर्म्युला तर सिम्पल आहे. ओके, स्लीप जर पर्सेंटमध्ये काढायची असेल तर आपल्याला त्याला इंटू 100 करावं लागतं. बट तसा फॉर्म्युला काय आहे याचा, सिंक्रोनस स्पीड मायनस रोटर स्पीड अपॉन सिंक्रोनस स्पीड. तर काय म्हणते, डज नॉट डिपेंड, कोणावरती डिपेंड नाही म्हणते. रोटर स्पीड, सिंक्रोनस स्पीड, शाफ्ट टॉर्क आणि कोर लॉस कंपोनंट. तर रोटर स्पीडला डायरेक्टली प्रपोर्शनल असते, सिंक्रोनस स्पीड पण डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. त्यानंतर शाफ्ट टॉर्क, टॉर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये स्लिप येतं. ओके, हाय स्लिप, लो स्लिप, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण बघितलेला आहे फॉर्म्युला. तर कोर लॉस कंपोनंट हे त्याच्यावरती डिपेंड नसते. त्यामुळे ऑप्शन डी त्याचं किंवा ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे, कारण की प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला स्लिप बघायला मिळते किंवा स्लिपच्या फॉर्म्युल्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. If a 4-pole induction motor has synchronous speed of 1500 rpm, the supply frequency will be. खूप इझी क्वेश्चन आहे. पोल दिलेले आहेत, RPM दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी काढायची आहे 120 f/p. f काढायचं आहे 1500
इज इक्वल टू 120 F/P. 4 × 1500 डिवायडेड बाय 120. तर काय येईल आन्सर? 50 हर्ट्स येईल त्याचा आन्सर. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द क्वेश्चन नंबर 16. द क्रॅव्हलिंग इन अन इंडक्शन मोटर इज कॉज्ड बाय. कॉगिंग आणि क्रॅव्हलिंग हे 2 टाईप आहेत हार्मोनिक्सचे, किंवा मग हे लॉसेस म्हणूया आपण त्याला. हे आपण बघायला मिळतात आपल्याला इंडक्शन मोटरमध्ये. तर क्रॅव्हलिंग इन द इंडक्शन मोटर इज कॉज्ड बाय, कशामुळे होतं म्हणते क्रॅव्हलिंग? इम्प्रॉपर डिझाईन ऑफ स्टेटर लॅमिनेशन, लो व्होल्टेज सप्लाय, हाय लोड्स, हार्मोनिक्स डेव्हलप्ड इन मोटर. तर कॉगिंग आणि क्रॅव्हलिंग हे दोन्ही एक फेनॉमेनॉन आहेत इंडक्शन मोटरमध्ये, आणि त्याच्यामुळेच हार्मोनिक्स होतात मोटरमध्ये. आणि हे क्रॅव्हलिंग केव्हा होतं? जेव्हा की इंडक्शन मोटर ही खूप लो स्पीडनी चालते तेव्हा होतं. आणि त्याच वेळी काय असतं की व्होल्टेज हे फुल व्होल्टेज त्याच्यावरती अप्लाय केलं जातं. आणि हे आपल्याला मोस्टली कुठे बघायला मिळतं? स्क्वेरल केज मोटरमध्ये बघायला मिळतं. क्रॅव्हलिंगमध्ये हार्मोनिक्स होतात 3rd, 5th आणि 7th. आणि कॉगिंग म्हणजे पण मी तुम्हाला सांगून देते. कॉगिंग म्हणजे काय की मॅग्नेटिक लॉकिंग होतं. कॉगिंग हा कॉन्सेप्ट खूप सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी. तुम्हाला जर एक शब्द माहिती असला मॅग्नेटिक लॉकिंग, तर त्यावर तुम्ही पॅरेग्राफ लिहू शकता, पेपरमध्ये 2-3 पेज आन्सर लिहू शकता. आणि क्रॅव्हलिंग म्हणजे फक्त 5th, 3rd आणि 7th हार्मोनिक्स एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्ससाठी सांगते आहे. इथे तर तुम्हाला हेल्पफुल होईलच, बट तुम्ही काही सब्जेक्टच्या एक्झाम देत असाल, तुम्ही जर डिग्री डिप्लोमाला असाल, तर त्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे की क्रॅव्हलिंग आणि कॉगिंग एकेका सेंटेन्समध्ये, एकेका लाईनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये आन्सर लिहिता येईल. ओके. म्हणजे कॉगिंग केव्हा होतं? रोटर आणि स्टेटर स्लॉट्स जेव्हा सेम असतात तेव्हा मॅग्नेटिक लॉकिंग होतं, कॉगिंग होतं. आणि क्रॅव्हलिंग केव्हा होतं? क्रॉलिंग जेव्हा 5th, 3rd आणि 7th हार्मोनिक्स इथे होतात तेव्हा. म्हणजे हे कशामुळे होतं? हार्मोनिक्स डेव्हलप बाय. याच्यामुळे काय होतं? तर हार्मोनिक डेव्हलप होतात मोटरमध्ये. तर यांचा आन्सर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन विच सिंगल फेज मोटर दी रोटर हॅज नो टीथ ऑर वाइंडिंग. अशी कोणती मोटर आहे म्हणते की ज्याच्यामध्ये टीथही नाही आणि वाइंडिंग पण नाही? स्प्लिट फेज मोटर, रिलक्टन्स मोटर, हिस्टेरेसिस मोटर और युनिव्हर्सल मोटर. तर ह्या मोटर काय आहेत? स्पेशल मोटर्स आहेत. त्याच्यामधली अशी कोणती मोटर आहे म्हणते की ज्याच्यामध्ये टीथ आणि वाइंडिंग नाहीत? सॉरी, ह्या सिंगल फेज मोटर आहेत. आणि याच्यामधली जी हिस्टेरेसिस मोटर आहे याच्यामध्ये टीथ पण नसतात आणि वाइंडिंग पण नसतात, कारण की स्मूथ सिलेंड्रिकल रोटरने ती बनलेली असते. याच्यामुळे टीथ नसल्यामुळे याच्यामध्ये तिथे काय होतं की रोटेशन हे स्मूथली होतं, म्हणजे स्मूथ रोटेशन इथे बघायला मिळतं. आणि याचा यूज कुठे होतं? हाय क्वालिटी टेप रेकॉर्डर्समध्ये किंवा मग इलेक्ट्रिक क्लॉक्समध्ये हिस्टेरेसिस मोटरचा यूज केला जातो, त्याच्यामध्ये की टीथ आणि वाइंडिंग नसते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रिफर्ड मोटर इन इलेक्ट्रिक शेवर इज. इलेक्ट्रिक शेवरमध्ये कोणती मोटर यूज केली जाते? तर युनिव्हर्सल मोटरचा इलेक्ट्रिक शेवरमध्ये यूज केला जातो, कारण की जे छोटे छोटे अप्लायन्सेस असतात त्याच्यामध्ये ह्या युनिव्हर्सल मोटरचा यूज केला जातो. छोट्या अप्लायन्सेसमध्ये तर याचा यूज केला जातो, बट ते AC वर आणि DC वर दोन्ही याच्यावरती वर्क करते आणि ती फ्लेक्झिबल असते वर्क करायला, आणि त्याची साईज पण कॉम्पॅक्ट असते, म्हणजे डिझाईन तशी केलेली असते, त्यामुळे ते शेवरमध्ये वापरली जाते, इलेक्ट्रिक शेवरमध्ये. सो याचा आन्सर आहे युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज प्रिफर्ड फॉर टेप रेकॉर्डर्स. आताच बघितलं आपण, मी तुम्हाला सांगितलं की हिस्टेरेसिस मोटरचा हा यूज हा टेप रेकॉर्डरमध्ये होतो. त्याचं रिझन पण सांगितलं आहे की त्याच्यामध्ये टीथ आणि वाइंडिंग नसते, त्यामुळे त्याचं रोटेशन हे स्मूथ असते आणि त्याचा नॉईज पण कमी असतो. स्मूथ तर रोटेशन असतंच, बट कॉन्स्टंट स्पीडवरती ती वर्क करते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. दी रोटर ऑफ अ स्टेटर मोटर हॅज नो. रोटर ऑफ अ स्टेटर मोटरच्या रोटरला काय नसतं म्हणते? वाइंडिंग, कम्युटेटर, ब्रशेस, ऑल ऑफ दी अबोव. तर रोटर ऑफ स्टेपर मोटर
तर स्टेपर मोटरमध्ये कम्युटेटर पण नसतं, वाइंडिंग पण नसते आणि ब्रशेस पण नसतात. ऑल ऑफ अबो. आता हे असं का? याच्यामध्ये वाइंडिंग नाही आहे, म्हणजे डायरेक्टली इलेक्ट्रिक करंट हा रोटरवरती फ्लो होणार नाही. ओके. आणि याला कसं कन्स्ट्रक्ट केलं जाते, तर स्टेशनरी स्टेटर त्याच्यामध्ये वाइंडिंग असते आणि रोटरवरती डिझाईन वाइंडिंगची केली जात नाही किंवा विदाऊट वाइंडिंग ती रोटर असतं. आणि त्याच्यामध्ये कम्युटेटर नाही यूज केलं जात. ब्रशचा यूज कशासाठी केला जातो, तर करंटला ट्रान्सफर करण्यासाठी रोटर वाइंडिंग्समध्ये. बट याच्यामध्ये असं काही नाहीच आहे, त्यामुळे याच्यामध्ये कम्युटेटरचा पण यूज केला जात नाही आणि ब्रशेसचा पण यूज केला जात नाही. ऑप्शन डी हे याचा आन्सर होता. आय होप तुम्हाला हे सर्व क्वेश्चन्स समजले असतील. जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही नवीन क्वेश्चन बघूयात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तिथे तुम्हाला सर्व सब्जेक्टच्या PDF मिळतील. त्यानंतर इंस्टाग्रामवरती पण मी छोटे पोस्ट टाकत असते, त्यावरून तुम्हाला छोटे कॉन्सेप्ट लक्षात राहतील, फॉर्म्युलेज किंवा डायग्राम. सो तिथे तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.